महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत। शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात। शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या दिवसानिमित्त नाशिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचलित रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय व कुणाल प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात स्वागत करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात आणि पारंपरिक औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आल्याने शाळा परिसर आनंदाने फुलून गेला। शाळेत आगमन होताच विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून आला। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार, परिश्रम आणि आधुनिक ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकलीत आणि संपूर्ण परिसर उत्साहाने भरून गेला। कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष वामनराव गायकवाड, उपाध्यक्ष गोविंदराव कटारे, सरचिटणीस नितीन भुजबळ, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुमंगला शिंदे तसेच कुणाल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय अहिरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। आनंद, उत्साह आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या स्वागत समारंभामुळे विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अविस्मरणीय ठरली। मुख्याध्यापिका सुमंगला शिंदे आणि मुख्याध्यापक विजय अहिरे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्यात। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था आणि शाळा सदैव कटिबद्ध असून नव्या शैक्षणिक वर्षात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोजमी शेख, नाशिक। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।